शिवकालीन वाघनखांची सर्वच जण वाट बघत होते। ती शिवकालीन वाघनख मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर वाघनख पोहोचलेली आहेत। 19 जुलैला साताऱ्यामध्ये वाघनखांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। तर शिवकालीन वाघनख ही मुंबईमध्ये आलेली आहेत आणि 19 जुलैला साताऱ्यामध्ये त्यांच्यासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, शिवकालीन वाघनख जी होती ती आता मुंबईमध्ये आलेली आहेत, पुढचा प्रवास कसा असणार आहे? प्राची, आपण पाहू शकतो बहुप्रतीक्षित असलेली ही शिवकालीन वाघनख अखेरीस मुंबईत दाखल झाली आहेत। छोटीशी अपडेट अशी आहे की ती विमानतळावर दाखल झाली आणि काही मिनिटांपूर्वी ती साताऱ्याच्या दिशेने रवाना सुद्धा झालेली आहेत। पोलिसांची सुरक्षा आणि लंडन मधल्या ते म्युझियम मधल्या अधिकाऱ्यांच्या तैनातीमध्ये ही वाघनख साताऱ्याच्या दिशेने रवाना झालेली आहेत। परवा 19 तारखेला साताऱ्यामध्ये या सगळ्या संदर्भात एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलंय। राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री आणि सगळीच महत्वाची नेते मंडळी या कार्यक्रमाला असतील। लाखो शिवभक्तांची, शिवप्रेमींची जी काही अपेक्षा होती, इच्छा होती की ज्या वाघनखांनी अफजल खानाचा वध झाला ती वाघनख महाराष्ट्रात यावीत, महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये त्यांचा स्पर्श व्हावा, ती इच्छा अखेरीस पूर्ण झाली। आणि परवा या कार्यक्रमानंतर 19 तारखेच्या नंतर ती वाघनख सर्वसामान्य जनतेसाठी त्यांना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे। त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रासाठी आणि शिवप्रेमींसाठी ही एक महत्वाची बाब म्हणावी लागेल। प्राची, ओम, सातारामध्ये ज्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमाचं कशा प्रकारे नियोजन करण्यात आलंय, काही माहिती समोर आली आहे का? प्राची, आपण पाहू शकतो की परवा म्हणजे 19 तारखेला जो कार्यक्रम आहे तो साधारणपणे सकाळी सुरू होईल आणि मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे महत्वाचे कार्यक्रमांची जी काही आखणी केली आहे त्यानुसार तो कार्यक्रम दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत संपेल, अशा प्रकारचं सर्वसाधारण नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आले। मात्र अद्याप कुठलाही अधिकृत कार्यक्रम शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला नाही। मात्र जी माहिती पुढारी न्यूजला लागली त्यानुसार 2 ते 2:30 वाजेपर्यंत 19 जुलै रोजी हा कार्यक्रम दुपारी संपेल आणि त्यानंतर ही वाघनख सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुली करण्यात येईल। प्राची, धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर शिवकालीन वाघनख ही मुंबईकडून आता साताऱ्याच्या दिशेने रवाना झालेली आहेत। 19 तारखेला ही शिवकालीन नखांसाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना देखील ही वाघनख जी आहे ती बघता येणार आहे। तर साताऱ्यामध्ये उद्या भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला सर्वच राजकीय नेते देखील उपस्थित असतील। 19ला वाघनख येतात, सगळ्यांनी एकतर पहिलं तर त्या वाघनखांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी यावं ही माझी सर्व शिवभक्त, शिवप्रेमी आपण जे काही करतो त्यांना विनंती आहे। मोठ्या संख्येने याला जिल्हा प्रशासन तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर पालकमंत्री सगळेच राज्यातील सगळे, त्याचबरोबर सुधीर भाऊ मुनगंटीवार हे सुद्धा यायला येणार आहेत, कारण त्यांनी हा खरं म्हणजे प्रयत्न सगळा सुरू केला होता। शिवरायांची वाघनख येत्या 19 जुलैला साताऱ्यात दाखल होत आहेत। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ही वाघनख येत आहेत। याच कार्यक्रमाचा मोठा भव्य दिव्य असा शाही सोहळा शुक्रवारी साताऱ्यात होत आहे। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे तिन्ही वंशज असतील, जे की उदयनराजे भोसले असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, त्याचबरोबर कोल्हापूरचे जे शाहू छत्रपती महाराज असतील हे देखील उपस्थित राहणार आहेत। मोठ्या प्रमाणात सातारकरांना ही वाघनख बघण्यासाठी शस्त्र प्रदर्शन देखील ठेवण्यात आलेलं आहे। संपूर्ण सातारा शहर शिवमय झाल्याचं वातावरण देखील आता साताऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे। याच शिवाजी छत्रपती तर या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। शंभूराज देसाई आपल्यासोबत जोडले गेले। शंभूराजजी, ज्या शिवकालीन वाघनखांची सर्वांनाच आतुरता होती, त्यांना पाहण्याची आतुरता होती, ती वाघनख अखेर मुंबईमध्ये आले आणि ते साताऱ्याच्या दिशेने देखील रवाना झालेली आहेत। उद्या जो साताऱ्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, कार्यक्रमाचं आयोजन कशा प्रकारे करण्यात आलंय? कार्यक्रम आपला 19 तारखेला आहे। आज रात्री उशीरपर्यंत किंवा पहाटेपर्यंत लंडनहून येणारी वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांची साताऱ्यामध्ये पोहोचतील। काल आम्ही त्याचा अंतिम आढावा घेतला। मी, आमचे सगळे अधिकारी आम्ही बरोबर होतो। जी काही त्या म्हणजे आपल्याला लंडनच्या म्युझियमनं किंवा लंडन सरकारनं ज्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्यांची मी स्वतः पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आम्ही पाहणी केली, चोख व्यवस्था आपण केलेली आहे। आणि 19 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय,
सांस्कृतिक कार्य मंत्री महोदय, मी स्वतः, आमच्या जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी, राजपरिवारामधले साताऱ्यामधले सगळे सदस्य, सगळे सातारवासीय, शाहू नगरी आम्ही अत्यंत देखण्या पद्धतीनं सजवायचं काम सुरू केलेलं आहे आणि खूप दिमागदार सोहळा, एक राजशाही सोहळा आम्ही त्या वाघनखाच्या आगमनाचा साताऱ्यामध्ये आयोजित केलेला आहे. 7 महिने, मला जी प्राथमिक माहिती काल प्रशासनाने दिली, 7 महिने ही वाघनख छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये साताऱ्यामध्ये असणार आहेत. आणि रोज आपण विद्यार्थ्यांना, नागरिकांना, वयोवृद्धांना ती वाघनख पाहण्याची व्यवस्था केलेली आहे. वयोवृद्ध लोक सुद्धा येणार आहेत, महिला येणार आहेत, त्यांच्यासाठी वेगळी स्वयंसेवकांची सुद्धा व्यवस्था आपण त्या संग्रहालयामध्ये, काल दिवसभर आम्ही तेच नियोजन केलेलं आहे. उद्या आणखीन पुन्हा आम्ही त्याच्यावर अंतिम हात फिरवणार आहोत. अत्यंत दिमागदार सोहळा, म्हणजे सातारा राजधानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, शाहू नगरी, त्या आमच्या सातारच्या राजपरंपरेला, राजधानीच्या परंपरेला साजेल असा स्वागताचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. शंभूराजजी, खरं तर जेव्हा हे ठरवण्यात आलं की ही शिवकालीन जी वाघनखं आहे ती इथे मुंबईमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्यात येणार आहेत, मात्र त्यावर अनेक जणांनी असा आरोपही केला की ही जी वाघनखं आहे ती शिवरायांची नाही आहेत. मात्र आता ती वाघनखं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत. जे आरोप करण्यात आलेले होते त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? नाही बघा, ज्यांना कधी ह्याच्यापूर्वी त्यांना सुचलं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातली वाघनखं एक मूर्ती त्यांची जतन करण्यासाठी म्हणून काही कालावधीसाठी तरी होणार महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे, त्यांना हे कधी सुचलं नाही. हे आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलं. हे बघा, ह्यांना ही सवयच आहे, स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्यानं केलं की त्याला अडकाठी घालायची. त्यामुळं आता ही वाघनखं आल्यानंतर त्याचा इतिहास सुद्धा समोर आलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातली वाघनखं आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं आता ज्यांनी टीका अगोदर केली ते म्हणत होते येणारच नाहीत, आता आली तर परत पाठीमागचं उकरून काढायचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलीच नाहीत. त्यांना टीका करत बसू द्या. बघा, आता जो उदंड प्रतिसाद लोक देतील की वाघनख पाहायला, त्याचं दर्शन घेणार आहे. म्हणजे आम्ही तर ती ज्या वस्तूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे ती वस्तू आम्हाला दुरून का होईना पाहायला मिळते, आमचं भाग्य आहे की आम्ही त्याचं दर्शन घेऊ शकणार आहे. त्यामुळे ज्यांना टीका करायची त्यांना करू द्या, आम्ही असल्या टीकेकडे लक्ष देत नाही. धन्यवाद शंभूराजजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर आपण बोलणार आहोत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. इंद्रजितजी, जे शिवकालीन वाघनखं आज महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत त्यांच्यावरून अनेक दावे प्रतिदावे केले गेलेले आहेत, तुमची प्रतिक्रिया काय? बघा, ती वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीये, याविषयी जिथून ते आणायला लागले त्या संग्रहालयानं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि या विषयाचे जवळजवळ 10 ते 15 पुरावे मी लोकांसमोर आणलेले आहेत. तरीही शासनाला ही वाघनखं जर आणायची असतील ती सुद्धा 3 वर्षासाठी भाडे तत्वावरती आणायला लागलेली आहे. पहिली गोष्ट, ते काय नवीन आपण कायमचीच आणली आणि ती शिवाजी महाराजांची आणली असं जे सांगायला लागले ते भादांत खोटं सांगायला लागलेले आहे. या मंत्री महोदय हे कधी आता जे बोलत होते ते संशोधक कधी झाले मला माहित नाही. ते त्यांना साध्या गोष्टी ह्या माहित नाही आहे की वाघनखं हातात घालायची असतात, त्यांना पदस्पर्श होत नसतो, ती हातात घालायची असतात, त्यांना हस्तस्पर्श होत असतो. त्याच्यावरून त्यांची म्हणजे किती महान बुद्धिमत्ता हे समजायला पाहिजे लोकांनी. आणि जी तोतया माणसं इतिहासात निर्माण करायची ही जी पेशव्यांची परंपरा आहे ना, त्या परंपरेला हे सरकार जागत आहे. कारण छत्रपतींच्या गादीवर सुद्धा रामराजा नावाचा एक तोतया यांनी बसवलेला होता. त्यामुळं या अस्सल वाघनखं सोडून ही तोतया वाघनखं की जी शिवाजी महाराजांची नाहीत, ती शिवाजी महाराजांचं वारंवार सांगायचं, गोदस नीतीसारखं सांगायचं आणि त्यातून शिवाजी महाराजांच्या विषयी आणि इतिहासाविषयी वाद निर्माण करायचा हे एक षडयंत्राचा भाग आहे. आणि हे षडयंत्र हे सरकार ताकदीनं पुढे नेत आहे. धन्यवाद इंद्रजितजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर 19 जुलैला साताऱ्यात होणाऱ्या वाघनखांबाबत भव्य दिव्य सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी. शिवरायांची वाघनखं येत्या 19 जुलैला साताऱ्यात दाखल होत आहेत.
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ही वाघनखं येत आहेत। याच कार्यक्रमाचा मोठा भव्य दिव्य असा शाही सोहळा शुक्रवारी साताऱ्यात होत आहे। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे तिन्ही वंशज असतील, जे की उदयनराजे भोसले असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, त्याचबरोबर कोल्हापूरचे जे शाहू छत्रपती महाराज असतील, हे देखील उपस्थित राहणार आहेत। मोठ्या प्रमाणात सातारकरांना ही वाघनखं बघण्यासाठी शस्त्र प्रदर्शन देखील ठेवण्यात आलेलं आहे। संपूर्ण सातारा शहर शिवमय झाल्याचं वातावरण देखील आता साताऱ्यामध्ये पाहायला मिळते। याच शिवाजी छत्रपती संग्रहालयामध्ये देखील जय्यत अशी तयारी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येत आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।